मी पाहिलं की नाटकाच्या मध्ये मध्ये दादा मस्तपैकी आपली म्हणजे असे म्हणतात ना की छान करत होते. फटकेबाजी म्हणायची का तुला? फटकेबाजी येस त्याचं सांगा दुसऱ्या ना. प्रयोगाच्या वेळेसच मी ब्लँक झाले होते आणि पहिली वेळ होती अशी खरं तर नाटकात कुठेतरी ब्लँक व्हायची. की एक पान पुढेच जातो, मग नंतर कळतं की आपण एक पान पुढे आलोय. मग परत ते मागे यायचं असतं. की ओ फोन ठेवा जरा, तर तो माझा फोन होता, मी ह्यांचेच व्हिडिओ काढत होते. काय पण मला भीतीच वाटली. बोलली नाहीस की मी तुमचाच व्हिडिओ शूट करतो. कसं खालूनच होणार? बोले तुमचंच करते. मला असं होतं की कधी एकदा मी पहिलं वाक्य बोलतोय आणि होशी होतं. मला पहिल्या वाक्याचं खूप टेन्शन असतं मला. मी घरातनं निघतानाच माझ्या पोटात आलेलं असतं ते नाटक आता करायचंय आणि आपलं छान व्हायला पाहिजे. तिसरी बेल होणं आणि पडदा उघडणं याच्या मधला जो वेळ आहे ना, तिथे मला डिस्टर्ब केलेलं जरा मला खटकतं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. मराठी रंगभूमीवर नवं कोरं नाटक दाखल झालंय शिक्कामोर्तब आणि त्यानिमित्ताने कलाकार माझ्यासोबत आहेत. सागर सर आहेत, भक्तिताई आहे. कसे आहात? मस्त मस्त. कसे चाललेत प्रयोग? आत्ताच सुरू झाले. आत्ताच सुरू झाले म्हणजे झाले एक 3-4 प्रयोग झालेले आहेत आणि आमचे प्रोड्युसर अतिशय व्यवस्थित पाठीशी उभे आहेत आमच्या नाटकाच्या आणि पुढे खूप प्रयोग करण्याची इच्छा आहे त्यांची. बरं, मी शुभारंभाचा प्रयोग पाहिला आणि त्यावेळेला मला प्रोड्युसर भेटल्या होत्या आणि त्या म्हणाल्या होत्या की म्हणजे आम्ही याच हेतूने आलो होतो की सागर सर आहेत त्यामुळे धमाल येणार, काहीतरी असणार. तर त्या म्हणाल्या की हे जे नाटक आहे ना, हे फक्त कॉमेडी नाहीये, तुला शॉक बसेल जसं जसं पुढे जाईल. आणि तो बसला. आता तो तर आपण रिव्हील नाही करू शकत, नाही नको अजिबात please. तसं नाही. पण तरीही खूप कमाल झालंय. तुम्ही जे काही काम करताय खूप कमाल करताय. एक प्रेक्षक म्हणून दाद द्यायची त्या दिवशी राहिली होती. तर पहिला प्रयोग जोरात वाजला असं मी म्हणेन. तर आम्ही प्रेक्षक म्हणून आणि तुम्हालाही ओळखतो, त्यामुळे मी पाहिलं की नाटकाच्या मध्ये मध्ये दादा मस्तपैकी आपली म्हणजे असे म्हणतात ना की छान करत होते. फटकेबाजी म्हणायची का तुला? फटकेबाजी येस बरे ते वल्लवणं नाही म्हणे, फटकेबाजी करत होते आणि कुठेतरी असं वाटलं की तुम्ही फुटताय की काय पलीकडे, हेही पाहिलं. म्हणजे एकीकडे यांचं चालू आणि तिकडे तुम्ही हो, फुटताय. एका सीन मध्ये असं होतं खरं. मी येते आणि त्याच्यानंतर मला ते सागर बरोबर काही बोलायचं होतं, ते डायलॉग्स मध्ये आमचं मजा येते ते आहे. हो. आणि त्या गमती जमती झाल्या पाहिजेत ना, तर आपण मजा केली तर लोकांना मजा येईल. Correct. आपण ते स्टेजवरती मजा घेतली पाहिजे. त्या नाटकाची मजा घेणं फार गरजेचं आहे, तर लोकांना मजा येईल. नाही, पण त्यांचं हे अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे ते आम्हाला कळलं हे स्क्रिप्ट मधलं नाहीये बहुतेक, की तिकडची म्हणजे ही जवळपास टेबलवर बसून अशी जे काही करत होती त्यांना आम्हाला कळलं की काहीतरी गडबड. तर तुला दडपण येतं ना कुठेतरी की हे कधीही काहीही कुठली रिएक्शन देतील आणि आपण फुटू शकतो. मग नाही, हो, त्यासाठी ते वेगळी तर तयारी आहे. सागर बरोबर नाटक मी कामच पहिल्यांदा मी करते. नाही त्रास देतोय. तसं नाटकात म्हणजे कामच पहिल्यांदा करते. त्याचं काम मी बघितलंय आणि त्यांचं टायमिंग त्या सगळ्या हवायुद्धामधलं किंवा एक ऍक्टर म्हणून मला माहिती आहे आणि तेव्हा आता मी प्रत्यक्षात अनुभव घेते. सो मला अलर्ट राहावं लागतं हे नक्की. आणि मी पण शिकतेय. तो पण तेच सांगत सर आमचे सर आहे की कान तुम्ही उघडे ठेवा, ऐका काय बोलतायत ते, मग त्याच्यावर तुम्हाला रिॲक्ट होता येईल. सो ते मी शिकते. नाही, खरं तर हा खूप बालिश प्रश्न असेल, पण तरीही ब्लॅकआउट मधला तुम्ही असेच कॅज्युअल कपड्यांमध्ये असता, एखादा ब्लॅकआउट होतो, एकही मिनिटं झाले नसतो, पटकन फॉर्मल मध्ये, त्यातही घडी बिडी कुठे नाही, ते फॉर्मलही तसंच्या तसं. तर हे जे कपडे चेंज करणं असं मिनिटामध्ये म्हणजे जवळपास जादू असल्यासारखं वाटतं ती आम्हाला. सगळी म्हणजे हो. टीमचं सगळे एफर्ट्स असतात. बॅकस्टेजला जे काही कपडे पटवाले असतील किंवा मेकअप दादा असतील, आम्हाला पाणी देणारी कोण असतील माणसं, हे सगळं पूर्ण टीमचं काम आहे. ते आम्ही एकटे काही करू शकत नाही. एक्झिट घेतल्यानंतर त्यांचं पण योगदान तेवढंच आहे जेवढं आम्ही स्टेजवर करतोय काम. करेक्ट. मला एंडच्या सीनला तर काही सेकंदामध्ये साडी पूर्ण चेंज हम्म. करायची तर तेव्हा सुद्धा आमची जी हेअर दीदी आहे किंवा आमची कॉस्ट्युम डिझायनर आहे दर्शना म्हणून, ती खूप हेल्प करते आणि त्यांच्याशिवाय आम्ही करू शकत नाही. सो त्यांना क्रेडिट आहे पूर्ण. बरं, पण प्रयोग आहे म्हणत असतो ना, नाटकाचा प्रत्येक प्रयोग काय ना काहीतरी वेगळं. तर आता तुमची स्क्रिप्ट आम्हाला माहित नाही की आतमध्ये काय असेल काय नाही, पण असं एखाद दुसरं झालंय का की कुठेतरी 4 पानं पुढे गेले, अगदीच. कुठेतरी अगदी dialogue विसरले Blank आणि झाली मी. कसं सांभाळून घेतलं? मला प्रॉपर किस्सा असेल तर सांगा दुसऱ्या ना. प्रयोगाच्या वेळेसच मी ब्लँक झाले होते आणि पहिली वेळ होती अशी खरं तर नाटकात कुठेतरी ब्लँक व्हायची. आपण शूटिंग करत असतो तेव्हा अलाउड असतं हे ब्लँक होणं वगैरे. नाटकामध्ये झाल्यानंतर माझ्या पोटात प्रचंड गोळा आला होता. मी काय बोलू आणि काय करू असं झालं होतं मला.
काय तेव्हा कसं मी पुढे गेले मला नाही माहिती, पण झालं होतं असं. आणि घेतलं सामान तुमच्या बाबतीत. हो. नाही पुढे मागे होतं माझं की एक पान पुढेच जातो, मग नंतर कळतं की आपण एक पान पुढे आलोय. मग परत ते मागे यायचं असतं. पण आपण म्हणतो ना की विषय आपल्या डोक्यात असेल ना, तर त्यानुसार आपण आपली आपली वाक्य बदलू शकतो किंवा आपण मुद्द्यावर पुन्हा येऊ शकतो. तर ते नाटक आपल्या डोक्यात असलं पाहिजे पहिल्यांदा. तो ती सिच्युएशन किंवा नाटकातून आपल्याला काय म्हणायचं आहे हे जर आपलं थॉट क्लिअर असेल ना आपल्या डोक्यात, तर काही प्रॉब्लेम येत नाही. बरं, जसं की आपण म्हणतो की मी बऱ्याचदा नाटकाच्या निमित्ताने कलाकारांचे इंटरव्ह्यू घेत असते, तर त्यावेळेला ना मला सुकन्या ताईंनी एकदा सांगितलं होतं की त्यांच्या प्रयोगाच्या वेळेला एक बाळ रडत होतं आणि कोणीतरी म्हणजे त्या बाळाच्या आईने त्याच्या तोंडात अक्षरशः असा बोळा अरे कोंबला होता की बापरे. त्याने अरे रडणं देवा. थांबावं, त्या बाहेर घेऊन जाण्याऐवजी. तर शेवटी त्यांनी प्रयोग थांबवला अरे बापरे. त्यावेळेला. तर हे भयंकर गोष्टी हो, घडत हो, असतात खूपच, कधी कधी. तर असं खूपच. एवढा एक्स्ट्रीम नाही, पण एखाद दुसरा असं काही प्रसंग आहे का तुमच्या नाटकाच्या दरम्यान किंवा कुणी येऊन भेटलंय? म्हणजे एका वेळेला तर मला वाटतं नैना आपटे मला म्हणाल्या होत्या की पडद्यामागे येऊन विंगेत नंतर मग जेव्हा भेटतात तेव्हा मेकअप रूम मध्ये येऊन एकदा एका बाईने कबुली दिली होती की मी माझ्या सुनेला जाळून मारलं. खरोखर त्या नाटकाचा विषय पाहिल्यानंतर तिला वाटलं की आपण सांगावं आणि तिने त्यांना कबुली दिली होती. बापरे. तर बापरे. हे खूप भयंकर असतं. प्रेक्षक येऊन सांगून जातात. तर असं प्रेक्षकांचं भेटणं किंवा असं काहीतरी घडणं हे खूप थक्क करणार असतं. तर आपल्या प्रयोगाच्या वेळेला अशी एखादी गोष्ट आहे का की जी तुम्हाला सांगावीशी वाटते चांगली, की जी नाही, हे प्रेक्षकांनी फोन सांगितली? वाजणं किंवा मूल रडणं हे काय सिरियस नाटक असेल ना तर ते कुठेतरी डिस्टर्ब होतं. पण विनोदाच्या माध्यमातून तुम्ही ते कुठल्या पद्धतीने हँडल करताय, कुठल्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताय, हे त्या नाटकामध्येच राहून तुम्ही कुठल्या पद्धतीने लोकांना सांगताय हे फार गरजेचं आहे. हम्म. विनोद काय आपण म्हणू की विनोदाची ढाल जर आपल्याकडे असेल ना तर त्या विनोदाच्या मार्फत आपण खूप गोष्टी नाटक न थांबवता आपण करू शकतो. करेक्ट. प्रेक्षकांची मला वाटतं खूप जबाबदारी आहे. म्हणजे जसं आहेत या गोष्टी खूप हम्म. विअर्ड आहेत, अशा नाही व्हायला पाहिजेत. त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. कारण भीतीदायक आहे थोडस. हो. बरं, कलाकार म्हणजे आपण असं म्हणतो ना की इंडस्ट्रीमध्ये जेव्हा नाटक करणारे कलाकार असतात ते फार शिस्तबद्ध असतात किंवा त्यांचं असं एक असतं. तर इतकी वर्ष तुम्ही काम करता इंडस्ट्रीत, तुमची अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्ही कटाक्षाने पाळली इतकी वर्ष? म्हणजे काही जण असतात की मी वेळ पाळतो, काही जण असतात की मला ही गोष्ट चालते किंवा ही नाहीच चालत, ऑफकोर्स मी वेळ खपवलंच पाळणं नाही. म्हणजे प्रयोगाच्या 1 तास आधी पोहोचणं हे सर्वात उत्तम गोष्ट आहे आणि तो नियम सगळ्यांनी पाळलाच पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या मलाही तेच म्हणायचं की वेळेवर येऊन कुठेही म्हणजे अगदी शूटिंगला पण नाटकाला तर ऑब्विसली आपण, कारण 4 वाजता जर नाटक असेल तर आधी 1 तास येऊन आपण आपलं रेडी होऊन आपले डायलॉग्स परत आठवून काय आहे तर त्याच्यासाठी प्रिपेअर होणं खूप गरजेचं आहे आणि हे मी पाळण्याचा प्रयत्न करते पूर्ण. पण पोटात गोळा येतो का एकदम. एंट्रीच्या वेळेला? तिसरी हो. बेल वाजल्यानंतर हो. अजूनही येतो? मला असं होतं की कधी एकदा मी पहिलं वाक्य बोलतोय आणि होशी होतं. माझं पहिल्या वाक्याचं खूप टेन्शन असतं मला. मी घरातनं निघतानाच माझ्या पोटात गोळा आलेला असतो. आई गं. नाटक आता करायचंय आणि आपलं छान व्हायला पाहिजे, काही चुकता कामा नये, हे असतंच. मग कधी कधी असं असतं ना की तुम्ही तुमच्या प्रोसेसमध्ये असता, मग त्यावेळेला कोण डिस्टर्ब केलेलं आवडत नाही किंवा काही नाही, असं तुमचं काही आहे का की तुम्ही चिल असता आपले एंट्री घ्यायच्या आधीपर्यंत? कधी कधी असतं ना आपण एकमेकांशी बोलत मला नाही किंवा पडदा म्हणजे तिसरी बेल झाल्यानंतर जो जो तिसरी बेल होणं आणि पडदा उघडणं याच्या मधला जो वेळ आहे ना तिथे मला डिस्टर्ब केलेलं जरा मला खटकतं. कारण ती वेळ जी असते ना ती स्वतःसाठी देण्याची वेळ असते की प्रिपेअर्ड होणं म्हण किंवा काही म्हण, प्रत्येकाचं काही ना काहीतरी डोक्यात, प्रत्येक माणूस वेगळा आहे. तर मला माहित नाही मी त्या दरम्यान मी काय करत असतो हे मला माहित नाही, पण एक डोळे शांत ठेवून किंवा स्वतःशी गप्पा मारून काही गोष्टी असं एक तो वेळ मला हवा असतो. बरं मी आता असा प्रयत्न करते की मी टेन्शन मध्ये तर आहे पण मला स्वतःला रिलॅक्स ठेवायचं, कारण माझं कॅरेक्टर मला आहे ते असं खूप असं झंकी बंकी आहे. मला त्याच्यात टेन्शन ठेवून चालणार नाही, मला पूर्ण फ्री राहून नाटक करायचंय. सो मी हे स्वतःला सांगत असते रिलॅक्स हे मी ऑल इज वेल. एंट्रीच्या आधी सांगत असते आणि त्याची मला असं वाटतं अजून सवय व्हायची. नाटक एक तर खूप वर्षांनी करते आणि ह्या सगळ्या गोष्टींची मला सवय व्हायची. सो मी पण एक्साइटेड पण असते, टेन्शन मध्ये पण असते. पण तो पोटात गोळा येणं हे कायम राहतं. हो आणि असावा असायलाच यावा. पाहिजे. बरं, ते सुरुवातीचं जे काही आम्ही थोडेफार बीटीएस बघतो त्यामध्ये तुमची आणि तुमच्या बायकोची जी काही नोकझोक चालू असते थोडीफार, जी काही आम्हाला दिसली आहे स्टेजवर,
तर ती फार रिलेट करणारी आहे, म्हणजे कुठल्याही कपलला फार कुठल्याही रिलेट घराघरात घराघरातली गोष्ट आहे हो, ती. हो. तर ज्या वेळेला वहिनींनी प्रयोग पाहिला, सोनाली वहिनींनी, तेव्हा काय रिॲक्शन काय होती? नाही असं काय नाही. ती काय माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग ती कुठे कधीच मिस करत नाही. म्हणजे मुंबईत असो तो प्रयोग, नाही तर नागपूरला असो किंवा पुण्याला असो, तर मग ती तिकडे पोहोचते. आणि मग नंतर काय नाही, मग थोड्या चुका काढायच्या, काय आवडलं काय नाही आवडलं ते सांगायचं, मला काही सजेशन्स असतील तर ते त्या सांगायच्या. बाकी असं काय नाटकाचा परिणाम घरावर नाही होत. नाही असं नाही, पण आली ना रिॲक्शन, छान हा रिॲक्शन हा होती. हा 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 खूप छान. तुमच्या घरून कशी रिॲक्शन आली? कारण घरच्यांना फार घरचे म्हणजे माझे मिस्टर माहित नसतील तर निखिल रत्नबारकी हो. ऍक्टर, तर तो तर म्हणजे नाटकामधला तो एक म्हणजे खूपच छान काम करणारा आहे ऍक्टर, आणि नाटक पण त्याचा जीव की प्राण आहे. सो त्यालाही खूप छान वाटलं मी नाटक करते, वेगळ्या लोकांबरोबर वेगळं काहीतरी नाटक करते, तर त्यालाही छान वाटलं. आणि त्यांनी आता परवाचाच प्रयोग बघितला तर आवडलं त्याला. सो काय सूचना असतील त्या दिल्या मला त्यांनी, आमच्या सरांशीही बोलला तो, डिरेक्टर आहेत त्यांच्याशी. सो मजा, त्याला आवडलं. अजून पुण्यात झाले माझे सगळे नातेवाईक जे आहेत ते पुण्यातले. सो आता पुण्यात जेव्हा शो होईल तेव्हा येतील सगळे बघायला. आय होप. आणि जसं प्रेक्षकांना आवडतंय तसे नाटक अजून सगळ्यांना आवडेल, घरच्यांपासून प्रेक्षकांपासून सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही छान शिक्कामोर्तब करताय. मला वाटतं फक्त मनोरंजनापुरतं नाहीये, समाज प्रबोधन पण होणार आहे या नाटकातनं. हा एक महत्वाचा हाय पॉइंट आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? सांगा आता काय तू ते सांग. नाटक बघायला या लवकरात लवकर, जिकडे ज्या नाट्यगृहामध्ये तुम्ही जवळ राहता आणि लांबही राहत असाल तर स्पेशली या आमचं नाटक बघायला आणि शिक्कामोर्तब करा. हा, आणि सर ज्याप्रमाणे आता म्हणाले ना की छान पद्धतीने आपल्याला समोरच्याला सांगायला पाहिजे, तर मी पहिल्या प्रयोगाला पाहिलं की प्रेक्षकांना यायला थोडासा विलंब होता, तर ज्या पद्धतीच्या बातम्याही झाल्या की ज्या पद्धतीने अहो काका उशीर झाला का, अरे वा काकूंना घेऊन आलात वगैरे किंवा काय, तर तेही खूप छान त्याला वाटलं. तो चान्स मला वाटतं फार कमी मिळत असेल. हो जर ना. लोकं हो ना. वेळेवर येऊन बसले असते तर तो बोलू हो, शकत नाही. मग मग बोलताना नंतर नाही मिळाला तुम्हाला तसं चान्स? नाही, दोन वेळाच मिळाला मला चान्स, नंतर बाकीच्या 2 मग ते वेळेला घाबरून सगळे वेळेवर येत नाही का, खूप छान असं हलकासा छान असा ओरडा होता तो. आणि माझाही किस्सा घडला माहितीये का, ते म्हणाले ना त्या व्हिडिओमध्ये की हो फोन ठेवा जरा, तर तो माझा फोन होता, मी ह्यांचेच व्हिडिओ काढत होते. काय हिने सगळं सांगते हिने, काय बोलणार आता हिला. फारच innocent आहे. बघ ना यार. आता मी काय करू, मला असं झालं की मग मी नंतर नाही काढले व्हिडिओ. मग मला भीतीच तू वाटली. बोलली नाहीस की मी तुमचाच व्हिडिओ शूट करतो. कसं चालूनच बोलणार? बोलाय तुमचंच करते. कसं बोलणार, गप्प बसले, पटकन फोन असा खाली गेला. आय स्टील हॅव दॅट व्हिडिओ. म्हणलं नंतर हिंमतच झाली, हा, म्हणलं कारण आता आम्ही एवढे किस्से ऐकतो ना नाटक चालू असताना, लोकांचे कसे फोन वाजतायत, तर हा एक वेगळाच काहीतरी लोकांना थोडस हो. अलर्ट करण्याचं एक आहे. आणि तेही मला आवडलं. नाटकामध्ये ते लिहिलेलं आहे. नाही, नाटकात लिहिलेलं आहे ते. हो का? हा ते माझं काही नाही आहे त्यात. अरे बापरे. नाटकात बाकायदा लिहिलेलं आहे ते. पण छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच.